नमस्कार. जयशंकर माहेश्वरी YouTube चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे 9वी 10वीच्या मुलांसाठी. आज आपण पाहणार आहोत बातमी लेखन. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे बातमी लेखन, जो परीक्षेला नेहमी 5 मार्कला कंपल्सरी विचारला जातो. प्रश्न असा असतो, खालील घटनेवर आधारित बातमी लेखन करा. तर आज आपण समजून घेऊयात बातमी लेखन ऍक्च्युअली करतात कसे. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज 4 महत्वाचे पॉइंट सांगणार आहे. विषय कोणताही असो, तुम्ही आज आपण फॉर एक्झाम्पल आज आपण विषय पाहणार आहोत, आपल्या गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ठीक आहे. तर बातमी लेखन करताना 4 पॉइंट महत्वाचे आहेत. बातमी लेखन नेहमी भूतकाळात लिहा. म्हणजे काल झालेली घटना तुम्ही आज पेपर मध्ये पाहणार आहोत, त्यामुळे बातमी लिहिताना नेहमी भूतकाळात लिहायचं. तसेच बातमी लेखन मध्ये तुम्ही स्थळ म्हणजे कोणत्या ठिकाणी ते बातमी झालेली आहे, वेळ, दिनांक लिहिणे महत्वाचे असते. तसेच बातमी लेखन लिहिताना ती बातमी कोण देत आहे ते लिहिणे सुद्धा कंपल्सरी आहे. तसेच बातमी लेखन करताना वाक्य रचना नेहमी सोपी ठेवा, म्हणजे वाचणाऱ्याला ते लगेच अवगत होईल. तसेच बातमी लिहिताना ती भरपूर मोठी किंवा लांबलचक न लिहिता जास्तीत जास्त 1 पेज लिहावी. तसेच बातमी लेखन लिहिताना 4 पॉइंट महत्वाचे ठेवायचे. आपल्याला प्रश्न दिलेला असतो. आता फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं, आपल्या गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी मी एक शीर्षक दिलेले आहे, स्वच्छता मोहिमेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. तुमची बातमी आतमध्ये किती महत्वाची आहे त्यापेक्षा महत्वाचं आहे त्याचं शीर्षक. बातमीचं जर शीर्षक तुम्ही असं उठावदार ठेवलं तर माणसांचं लक्ष लगेच केंद्रित होतं. तसेच बातमी लिहिताना डाव्या साईडला नेहमी दिनांक आणि ठिकाण म्हणजे स्थळ, ज्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे त्या जागेचा आणि दिनांक हे नेहमी डाव्या साईडला लिहावी. तसेच वार्ताहराची माहिती म्हणजे कोणत्या वार्ताहराने दिलेले आहे ते डाव्या साईडला लिहून मग खाली मजकूर लिहावा. चला तर आज आपण पाहूयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या विषयावरती बातमी लेखन एकदम सोप्या पद्धतीने कशी लिहिली आहे ते पाहूयात. स्वच्छता मोहिमेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भोर, दिनांक 2 फेब्रुवारी. आमच्या वार्ताहराकडून. जर वार्ताहराचं नाव माहिती नसेल तर आपण आमच्या वार्ताहराकडून असे लिहून पुढे बातमी चालू करूयात. भोर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गावातील नागरिक, विद्यार्थी व स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते. गावातील रस्ते, गटारे, शाळा परिसर व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात बातमी लेखन करायचं. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.